बरं चला, आता तुम्ही जे बोलताय ते आपण मान्य करूयात की एका टप्प्यापर्यंत ज्या वेगानं व्हायला हवं होतं त्या वेगानं विकास झाला नाही, आणि तो मुळात सांगलीतला एक मोठा टप्पा आहे. कवठे महांकाळसारखा असो, कवठे महांकाळ, जत, खानापूर, आटपाडी, हा मूळ दुष्काळी भाग होता आणि तो परंपरागत दुष्काळी भाग होता, आणि तिथे जर पाणी पोहोचत असलं तर त्याचं स्वागत आहे, त्यात काही दुमत नाही. मुळात सांगली जिल्ह्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, आणि सांगली जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा. यशवंतरावांनी जो विचार, ज्या स्वरूपाची संस्कृती, ज्या स्वरूपाचा महाराष्ट्राचा स्वप्न दिला, सांगा मला, म्हणजे मलाही कळलं की मी त्याचं अनुकरण करेल. अमृत कलश आणला तो यशवंतरावांनी आणला महाराष्ट्रात. इतकंच नाही, महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या संस्था, COAP सारखी संस्था जिचं राष्ट्रीयकरण करायचं चाललं होतं, तिचं IIT करायचं चाललं होतं, त्यांनी ती महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून केलेले प्रयत्न असतील. इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक रोजगार हमीसारखी योजना असेल, ती महाराष्ट्रात याच टप्प्यात आली की. आता तुम्ही जर म्हणाल की नाही काहीच झालं नाही, मी काहीच झालं नाही असं मी म्हणत नाही. जे आता गावात आपला महाराष्ट्र हा बहुजन समाजाचा आहे, गावामध्ये राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, आणि गावामध्ये 12 बलुतेदार राहतात, 18 पगड जातीची लोक राहतात, OBC राहतात, छोट्या छोट्या समाजाचे OBC घटक राहतात, भटके विमुक्त राहतात. सरकारकडून ह्या अपेक्षा होत्या की ज्यांचा लोकप्रतिनिधी निवडून येत नाही किंवा ज्याला तुम्ही तिकीटच देत नाही, तिकीट दिलं तर निवडून येईल, बरोबर, ज्याला तुम्ही तिकीट देऊ शकत नाही किंवा तिकिटाचा तुमचा नियम वेगळा आहे की बाबा जो निवडून येण्याच्या क्षमतेचा त्याला आपण देऊ शकू, अशा लोकांच्यासाठी काहीतरी यांना अपेक्षित होतं. अशा लोकांच्यासाठी बजेटमध्ये वेगळं काहीतरी नियोजन, त्यांच्यासाठी स्कीम्स, त्यांच्यासाठी घरकुलं, त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी काहीतरी वेगळ्या सुविधा, हॉस्टेलची सुविधा. नाही झालं ना. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले, मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, नम्र बोलतोय, माझा नेता आहे म्हणून मी बोलत नाही. OBC साठीचं मंत्रालय देवेंद्र फडणवीस आल्याच्या नंतर स्थापन झालं. अगोदर का नाही वाटलं? अरे बाबा, एक मोठा 55-60% लोकसंख्येचा एक मोठा समूह आहे, त्याच्यासाठी काहीतरी सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. नाही झालं. आता गावगाड्या महामंडळ होतं ना, कुठलं काय झालं त्यात? विकास महामंडळ. अरे महामंडळ असणं आणि ती कार्यान्वित असणं, महामंडळ असणं, त्याला निधी असणं. आता आमचं अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ आहेच की, 5 कोटी देतात, पगाराला किती जाते त्यातले? काय काय उपयोग आहे सांगा ना त्याचा? उपयोग नाही ना. नावाला महामंडळ असणं, नावाला महामंडळ किती तर आहेत, परंतु ती कार्यान्वित किती आहेत? आता महाज्योती नावाची संस्था आली, किती पोराचं कल्याण झालं सांगा? आकडा घ्या तुम्ही महाज्योतीकडून. सारथी नावाची संस्था आली, गरीब मराठा समाजाची मुलं ज्यांना खरंच अपेक्षा होती, अरे मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं नाही त्याच्या कितीतरी पट मोठं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी केलं आहे, मराठा समाजासाठी केलं आहे. OBCचं मंत्रालय स्थापन करून एक वेगळं न्याय देण्याचा प्रयत्न झाला. अरे 72 वसतिगृह चालू केली विद्यार्थ्यांसाठी. आज आमच्याकडे विद्यार्थी येतात आमदार लोकप्रतिनिधी म्हणून, आम्हाला ॲडमिशन पाहिजे. कुठं देणार ॲडमिशन? 5% जागा होत्या अगोदर. ज्या सामाजिक न्याय विभागाची हॉस्टेल्स आहेत तालुक्याला, त्यामध्ये 5% विशेष बाब होती. आता ती बंद करून टाकली. आता तुम्ही OBCला 1 मुलींना 1 मुलांना, मराठा समाजाला 1 मुलांना 1 मुलींना वसतिगृह चालू केली ना. ही काय साधी बाब नाही. नाही, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही हे जे म्हणतायत हे नाकारत नाही आपण. नाकारताना तुम्ही जी रेष मोठी करताय त्याला विरोध बिलकुल नाही, पण ज्या स्वरूपामध्ये तुम्ही इतरांची रेष पुसताय त्याला मुख्यतः तुम्ही म्हणता बाकीच्यांनी काही केलंच नाही. नाही ना, सांगा ना मला एखादी योजना बाबा. आता तुम्ही मला एक सांगा की EBC सारखी सवलत जी होती शाळेत मिळणारी, तुम्ही आम्ही जिच्यातून शिकलो अनेक वर्ष, ती कोणी सुरू केली होती? ती कोणत्या विद्यार्थ्यांसाठीची होती? इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास मध्ये विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत जी होती पूर्णतः. मी काय म्हणतोय नीट ऐका, मी काय म्हणतोय, तुम्ही योजना चालू केल्या, बरोबर, केल्याच नाहीत असं मी म्हटलं का? नाही. ज्या प्रमाणात करणं अपेक्षित होतं ती केलं नाही. तुम्ही सर्वंकष विचार करायला पाहिजे होता. सर्वंकष विचारच तुम्हाला करता आला नाही ना. पालात राहणाऱ्या लोकांचा विचार केला का तुम्ही? का नाही केला? देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणली त्यांनी. त्या लोकांना घरकुलाची योजना पहिल्या टप्प्यामध्ये 50,000 घरं दिली, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच पटीत हजारो घरं दिली. धनगरांच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आणली. धनगरांना घरं मिळत होती का सांगा तुम्ही? नव्हती मिळत. रमाई घरकुल योजना आली. नाही, माझं काय म्हणणं आहे, पंतप्रधान आवास योजना होती की नव्हती? नाही, पंतप्रधान आवास योजना होती. मी काय म्हणतोय ऐका ना तुम्ही, पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची होती. आपल्या राज्य सरकारनं मोदी आवास घरकुल योजना आणली OBCंच्यासाठी. बर, असे कधी कुणी संकल्पना मांडली होती का बाबा पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून घरं मिळत आहेत?
पण ती कमी प्रमाणात मिळत आहेत. पण आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मोदी आवास घरकुल योजना आली ओबीसीसाठी, रामोशी समाजासाठी आणि भटके विमुक्तांच्यासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना धनगर समाजासाठी आली. हे राज्य सरकारच्या पैशातून आले, केंद्र सरकारच्या नाही. 12 लाख घरकुलं ओबीसीना द्यायचा निर्णय सरकारने घेतला, काही लाख घरं दिली. हे जे छोटे छोटे विचार आहेत ते होणं अपेक्षित होतं, ते विचार झाले नाहीत. ठीक आहे, चला, सामूहिक विकास करत असताना छोट्या घटकांसाठी ज्या स्वरूपाचा विचार होणं अपेक्षित होतं तो झाला नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात असं आपण मान्य करूयात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.